संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्याचा तीव्र पडसाद आता कोल्हापुरातही उमटू लागलाय। आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार निदर्शनं करण्यात आली। ठोक्याचं ठोकच आमचं उत्तर अशा शब्दात मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सरकारला थेट इशारा दिलाय। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथं रविवारी दुपारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं तेल फेकत केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध कोल्हापुरात उमटलाय। आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने आक्रमक निदर्शनं करण्यात आली। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय। यावेळी बोलताना मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सरकारवर थेट आरोप करत हा हल्ला सरकार पुरस्कृत आहे असं म्हटलंय। त्याचबरोबर त्यांनी त्यांचा आम्ही बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, ठोक्याचं ठोक हेच आमचं उत्तर असा थेट इशाराही दिलाय। या आंदोलनात चंद्रकांत पाटील, राजू सावंत, रुपेश पाटील, शशिकांत पाटील, हिंदुराव हुजरे, इंद्रजित सावंत, उमेश पवार, सुनीता पाटील, सुधा सरनाईक, शैलजा भोसले, उमेश सूर्यवंशी यांच्यासह मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।